जे.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी, पेन्शनधारकांच्या, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या डी.ए. डी.आर. वाढीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. काय आहे परिपत्रक आणि या परिपत्रकाचा नेमका फायदा कर्मचारी पेन्शन वर्गाला कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, महत्त्वपूर्ण निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 12/6/2024 रोजी निर्गमित झालेलं हे महत्त्वपूर्ण असं पत्रक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग यांच्या वतीनं निर्गमित झालेला आहे. याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. केंद्र शासनानं घोषित केल्याप्रमाणे दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 4% वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याबाबत शासनाला विनंती करणारे हे पत्रक आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की केंद्र शासनानं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 4% वाढीव महागाई भत्ता लागू केलेला आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळानं एकमतानं घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 4% वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करणं आवश्यक आहे. केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे सदर लाभ मिळवण्यासाठी राज्यातील कर्मचारी सुद्धा मोठ्या आशेनं आपल्या शासन निर्णयाची वाट बघत आहेत. सविनय विनंती आहे की केंद्र शासनानं घोषित केल्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 4% वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत शासन आदेश निर्गमित करून राज्य कर्मचाऱ्यांना सदर आर्थिक लाभ मिळवून द्यावा, अशा पद्धतीचं हे महत्त्वपूर्ण असं पत्रक या परिषदेच्या वतीनं निर्गमित झालेलं आहे. त्यामुळं 4% वाढीव महागाई भत्तेचा जो निर्णय प्रलंबित आहे त्या संदर्भात शासन आदेश लवकरच निर्गमित होणार आहे. त्यामुळं निश्चितच राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण व्हिडिओ. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.